बघूयात पुढची बातमी आहे जळगावमधली। जळगावमध्ये केळीच्या पिकाच्या विम्याच्या नावाखाली तब्बल 217 कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटल्याचा मोठा डाव हा उघडकीस आलाय आणि या प्रकरणाचा भांडाफोड उपग्रहाच्या माध्यमातून केलेल्या तपासणीमधून झालाय। केळीची लागवडच नसताना लागवड दाखवून पीक विम्याचे अर्ज सादर करण्यात आले होते। एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये हजारो बनावट असे अर्ज आलेत। यावरती आता शेतकरी संघटनेचे नेते एसबी नाना पाटील यांची भूमिका देखील समोर आली आहे। कोणताही शेतकरी बनावटरित्या लाभ घेत असेल तर त्याच्यावरती जरूर कारवाई करावी। मात्र हे करत असताना विमा कंपनी आणि सरकारचं चुकीचं धोरण हे देखील तितकंच जबाबदार आहे। त्यामुळे एकटा शेतकऱ्यावरती कारवाई करण्यापेक्षा सगळ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या तर ही योजना बदनाम होणार नाही असंही नाना पाटील यांनी म्हटलंय। ज्याच्या शेतात केळी नाही त्याचं मंजूर होतं त्याची चौकशी करण्याची जबाबदारी पीक विमा कंपनीची नाही, सरकारची नाही। मग फक्त ज्याने अर्ज भरला तो कोट्यावधी रुपयाचा दोषी असं म्हणणं हे सगळ्या यंत्रणा आपल्या जबाबदाऱ्या टाळण्याचं काम करत आहेत असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।